मित्र, माता लक्ष्मी सांगते, घरातील ह्या 5 गोष्टी कधीच कोणाला देऊ नका. जी स्त्री ह्या गोष्टी दुसऱ्याला देते, माता लक्ष्मी त्यांचं घर कायमस्वरूपी सोडून जाते. मित्रांनो, आपण ह्या कथेला पूर्ण ऐका, कारण अर्धज्ञान नेहमी घातक असतं. चला तर मग बिना विलंब करता तुम्हाला मी एक प्राचीन कथा ऐकवतो. मित्रांनो, पूर्वकाळाची गोष्ट आहे. मध्य देशात एक अत्यंत सुंदर असे एक नगर होतं. त्या नगरात सुकन्या नावाची एक स्त्री आपल्या नवऱ्या आणि सासू सासऱ्यांसोबत राहत होती. सुकन्या एक पतिव्रता स्त्री होती. सुकन्याचा स्वभाव अत्यंत दयाळू आणि ती दुसऱ्यांची नेहमी मदत करत असत. सुकन्याचा पती एक वैश्य होता. त्याचं धान्याचं दुकान होतं. तो लोकांच्या गरजेच्या गोष्टी विकत असत. सुकन्या आपल्या नवऱ्यावर खूप प्रेम करत होती. ती आपल्या पतीलाच परमेश्वर मानून त्याची सेवा करत होती. सुकन्या आपल्या पतीच्या आधी उठून घरातील नित्यकर्म करत असत. ती कोणाचाच कधीच अपमान करत नसत. तिला बघून सर्वजणच म्हणत असत की सुकन्या देवीचंच रूप आहे. सुकन्या दानधर्म करताना पण कधी मागे पुढे पाहत नसत. दारात कोणी पण याचक येऊ दे, त्याला ती मोकळ्या हाताने कधीच पाठवत नसत. कोणी पण उपाशी तिच्या दारी गेलं तर तो पूर्ण भोजन करून संतुष्ट होऊनच जात असत. सुकन्या आपल्या शेजारी जेवढे गरीब माणसे आहेत त्यांना पण नित्य भोजन देत असत. शेजारच्यांना जे काही लागेल ते ती बिना विचार करता त्यांना देत असत. त्यामुळे शेजारचे पण तिच्यावर खूप प्रसन्न होते. तिचा खूप आदर करत होते. ते म्हणत असत, सुकन्या तर साक्षात देवीच आहे, देवी. जेव्हा जेव्हा माणसे सुकन्याबद्दल चांगलं बोलत असत तेव्हा सुकन्या कधीच त्यांच्या गोष्टीचा घमंड करत नसत. ती सगळ्यांशीच आदराने आणि सन्मानाने बोलत असत. पण एका दिवशीची गोष्ट आहे. सुकन्याची शेजारील स्त्री सुकन्याच्या घरी येते. सुकन्या तिचा आदरपूर्वक स्वागत करते आणि तिला विचारते, तुम्हाला काय हवे असेल तर सांगा, मी देते. तेव्हा शेजारील स्त्री बोलते, हे सुकन्या, माझ्या घरी पाहुणे आले आहेत. मला त्यांना जेवण बनवायचं आहे. त्यासाठी मला तवा पोळपट लाटणे पाहिजे आहे. ते दिलीस तर बरं होईल. काम झालं की मी तुला लगेच आणून देईन. तेव्हा सुकन्या बोलते, ठीक आहे, मी तुला लगेच आणून देते. मग ते घेऊन शेजारील स्त्री निघून जाते. ती गेल्यानंतर आणि एक बाई येते. ती पण सुकन्याला बोलते, सुकन्या, माझं तुझ्याकडे एक काम आहे. सुकन्या तिचं आदरपूर्वक स्वागत करून तिला विचारते, काय पाहिजे आहे तुला, मी देते. असे विचारून झाल्यावर तेव्हा ती स्त्री म्हणते, माझं घर खूपच घाण झालं आहे. ते साफ करण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही. तुझ्याकडील झाडू मला देशील का? तर सुकन्या बोलते, फक्त झाडूच तर हवा आहे ना, थांब देते. असं म्हणून सुकन्या तिला तिच्या घरातील झाडू देते. ती स्त्री झाडू घेऊन जाते. त्यानंतर आणि 2 स्त्रिया येतात आणि तिला बोलतात, हे सुकन्या, तू खूप दयाळू आहेस, त्यामुळे आम्ही तुझ्याकडे आलो आहे. आम्हाला मदत कर. आमच्या घरी मुलीला बघायला पाहुणे आले आहेत. आमच्याकडे काहीच नाही. तू आम्हाला थोडे दागिने, वस्त्र आणि दूध देतेस का? तर सुकन्या बोलते, एवढीच तर गोष्ट आहे ना, थांबा देते. मग ते घेऊन त्या स्त्रिया जातात. संध्याकाळ होताच सुकन्याचा पती दुकान बंद करून घरी येतो. सुकन्या त्यांची सेवा करते, त्याला भोजन देते. मग ते झोपी जातात. सकाळ होताच अचानक एक नोकर पळत पळत त्यांच्या घरी येतो आणि तो बोलतो, मालक मालक, आपल्या दुकानात कोणीतरी चोरी केली आहे, लूट झाली आहे, सर्व धन पण कोणीतरी पळवून नेले आहे. त्यावर सुकन्या बोलते, काळजी करू नका, आपल्या घरात खूप धन आहे, त्यामुळे आपण नवीन व्यापार सुरू करूया. आणि ते धन बघायला जाताच तर ते पण कोणीतरी लुटून घेऊन गेलेलं असतं. त्यावर सुकन्याचा पती खूप चिडतो, क्रोधित होतो. तिला बोलतो, तू लोकांना बोलवून सगळं दान करत असतेस. त्यांच्यातीलच एक कोणीतरी चोर असेल, त्यानेच सगळं पळवून नेले असेल. तुझ्यामुळेच आमच्यावर ही वेळ आल्या. तू आमचं घर सोडून जा. रडत रडत सुकन्या लक्ष्मी मातेच्या मंदिरात जाते. लक्ष्मीला विचारते, अशी माझ्याकडून कोणती चूक झाली आहे ज्यामुळे तू मला सोडून गेली आहेस? माझ्या नवऱ्याने पण माझा त्याग केला आहे. असे विचारताच माझं जीवन व्यर्थ आहे. असं म्हणत रडत रडत ती शेजारच्या नदीत जीव द्यायला जाते. तोपर्यंत लक्ष्मीमाता प्रगटते. ती सुकन्याला बोलते, तूने मला ज्या गोष्टी प्रिय आहेत त्या शेजाऱ्यांना देऊन टाकलीस. तवा पोळपट लाटणे, ज्यावर केलेली पहिली पोळी गाईला अर्पित करतात, ते भगवान विष्णूला प्रिय असते. ते तू शेजाऱ्यांना देऊन त्याची पवित्रताच नष्ट केलीस. जी गोष्ट मला अत्यंत प्रिय आहे, तो झाडूसुद्धा तूने
त्या शेजाऱ्यांना दिलीस, तेच नव्हे तर दागिने, वस्त्रे, दूध सगळंच तू देऊन टाकलीस. ह्या वस्तू कधीच दान करायच्या नसतात किंवा दुसऱ्यांना वापरायला पण द्यायच्या नसतात. त्यामुळेच मी तुझं घर सोडून गेले आहे. त्यामुळे मित्र हो, नेहमी लक्षात ठेवा, ह्या 4 गोष्टी कधीही कोणालाही देताना विचार करा. नाहीतर अशी वेळ तुमच्यावरही यायला वेळ लागणार नाही. धन्यवाद. ही कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.